नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बेटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, वरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नोव्हेंबर उजाडलाय आणि अजूनही आभाळातलं मळभ दूर झालेलं नाहीये. सप्टेंबरमधल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या मनावर पसरलेलं अंधाराचं जाळं विरत नाही, तोच पुन्हा पाऊस काळोख करू लागलाय. पण मार्गात येणारी ढेकळं फोडणारा शेतकरी यातूनही उभा राहतोय. परिवर्तनाचा नियम कोणत्याच क्षेत्राला वर्ज्य नाहीये. बैलजोडीनं शेत नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात बैलांचा कासरा जाऊन ट्रॅक्टरचं स्टेअरिंग आलं. शेती क्षेत्रामध्ये आधुनिकता आली आणि त्याचा पुढचा अंक म्हणजेच AI आधारित शेती. इतर क्षेत्रांप्रमाणेच आता शेतीतही AIनं प्रवेश केलाय. AI आधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे आणि सहाय्य करणारे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे सर आज कट्ट्यावर आलेत. एडीटीनं मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड सोबत भागीदारी करून शेतकऱ्यांसाठी AI आधारित प्रणालीची सुरुवात केली. ही प्रणाली शेतकऱ्यांना शेताला कधी पाणी द्यायचं, कधी आणि किती खत द्यायचं, कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव या संदर्भात सविस्तर माहिती देते. याच प्रणालीद्वारे खतांचा वापर 50% कमी करूनही 40% अधिक उत्पन्न घेतल्याचं खुद्द सत्या नडेला यांनी जागतिक व्यासपीठावर सांगितलं. अनेक शेतकऱ्यांनी या AI प्रणालीचा खूप फायदा झाल्याचे सांगितलंय. AI शेतीला मुख्य प्रवाहात आणण्याचं या संस्थेचं स्वप्न आहे. पण ते साध्य करताना सध्या काय समोर आव्हानं आहेत, AI शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव काय, भविष्यात AI शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या पूर्णतः दूर होतील का आणि ही सगळी AI टूल्स कशी काम करतात यावर चर्चा करूया. कट्ट्याला सुरुवात करूया. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्ते सर. नमस्कार. निलेशजी, जेव्हा मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेलांचं एक प्रेझेंटेशन जे जगभरामधल्या मायक्रोसॉफ्टशी संबंधित लोकांसाठी आणि जगभरासाठी होतं, त्याच्यामध्ये त्यांनी शेतीमध्ये AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता काय प्रकारे काम करू शकते याच्याबद्दल बोलताना जेव्हा बारामतीच्या तुमच्या सेंटरचा उल्लेख केला, तेव्हा खऱ्या अर्थानं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच कळलं की असा काहीतरी प्रयोग होतो आहे आणि तो बारामतीमध्ये होतो आहे. आणि गेल्या काही काळापासून आपण बघतोय की शेतकरी याच्यामध्ये म्हणजे त्यांना इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतंय आणि AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेनं फायदा होणार आहे का त्याच्यामुळं आणखीन वाट लागणार आहे सगळ्यांची, अशा प्रकारची एक भीतीसुद्धा त्या AIच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये आहे. तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही लोक जे काही शेतामध्ये AIचे प्रयोग करत आहात आणि भविष्यातली शेती कशी असणार आहे किंवा कोणत्या दिशेनं जाऊ शकणार आहे याचं जे प्रात्यक्षिक दाखवत आहे सगळ्यांना, त्याच्याबद्दल अर्थातच आमच्यासकट सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. आणि आज जेव्हा कट्ट्याला सुरुवात करताना हे तुम्ही सगळे जे काही मांडून ठेवले त्याच्यामुळे तर उत्सुकता आणखीन वाढीला लागली आहे. तर मुळामध्ये म्हणजे बेसिकली जाणून घ्यायचं आहे की तुम्ही प्रयोग जे करता आहात, जी भविष्याची शेती असणार आहे, पुढच्या 2-5 वर्षांपासून हजारो वर्ष कदाचित पुढं ती चालू शकेल, अशी जी शेती असणार आहे ते काय आहे, प्रयोग काय आहे हा? ओके, धन्यवाद. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापनाच या उद्देशानं झाली की शेतकऱ्यांना सीइंग इज बिलिव्हिंग या संकल्पनेतून प्रक्षेत्रावर येऊन जे तंत्रज्ञान आहे म्हणजे बघा, सीइंग इज बिलिव्हिंग म्हणजे बघा आणि मग तुम्ही आत्मसात करा, अशा पद्धतीचं एक इकोसिस्टीम आम्ही ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला उभारली. आदरणीय साहेबांनी ऑस्ट्रेलियन मिशनरीजच्या मार्फत जेव्हा संस्था उभारली तेव्हा सगळ्या विश्वासांना ह्याच पद्धतीचा एक उद्देश आखून दिला. आणि ह्याच्यातून माननीय प्रतापराव पवार जेव्हा लंडनला गेले, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाचे प्रमुख डॉक्टर अजित जावकर सर यांची त्यांची ओळख झाली. डॉक्टर अजित जावकर सर यांनी त्यांना अपील केलं की आम्ही अशी देशातली आणि जगातली सर्वोत्तम संस्था शोधतो आहे की जे कृषी क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करत आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करण्यासाठी आम्हाला संशोधन करायचं आहे. प्रतापराव पवार साहेब आमच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त आहेत. त्यांनी मला त्यांच्याशी संपर्क करून दिला. डॉक्टर अजित जावकर सरांना मी इन्व्हाइट केलं बारामतीला. ट्रस्टची सगळी माहिती दिली, ट्रस्टच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली, आमचे सगळे एक्सपर्ट सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्टचं इंटरॅक्शन केलं आणि सांगायला अभिमान आहे की माझ्यासह माझे 2 सहकारी
आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञपदी त्यांनी नियुक्ती केली. म्हणजे काय झालं, आम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ॲप्लिकेशन जेव्हा ॲग्रिकल्चरमध्ये करतो, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सला आम्ही त्या मार्गदर्शक म्हणून भूमिका जगभरातल्या शेतकऱ्यांना, जगभरातल्या युवकांना, शेतकऱ्यांना, युवकांना, ऑक्सफर्ड मार्फत जे रजिस्टर विद्यार्थी असतील त्यांना अशा पद्धतीनं आम्ही जवळजवळ 126 देशातील लोकांना मार्गदर्शन करत आहेत. अच्छा. या प्रक्षेत्रावर सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्म वाईव्स हा वॉशिंग्टन DC प्रकल्प चालतो. जगातला हा AIचं ॲप्लिकेशन करणारा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आणि जावकर सरांनी सांगितलं की आपल्याला मायक्रोसॉफ्टला सोबत घ्यावं लागेल. त्यांनी संपर्क दिल्यानंतर आम्ही डॉक्टर रणवीर चंद्रांना इन्व्हाइट केलं बारामतीमध्ये. ते मायक्रोसॉफ्टच्या ॲग्रिकल्चर डिव्हिजनचे प्रमुख होते. त्यांनी सांगितलं की इतकी चांगली काम करणारी संस्था आहे, आपण निश्चित संशोधन करू आणि सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्म वाईव्स हे जे पथदर्शी रिसर्च सेंटर आहे जगातलं एकमेव, त्याची दुसरी ब्रांच ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीमध्ये उभारली गेली. आणि त्याच्यातून तुम्ही जो प्रश्न विचारला, भविष्यातील शेती, फार्म ऑफ द फ्युचर आम्ही 2022 साली उभारलं. विविध पिकांवर ॲप्लिकेशन ऑफ AI केलं. त्याचं तंत्रज्ञान कशा पद्धतीनं सक्सेस होईल ह्यासाठी सर्व टीमनं असंख्य वेळ आणि असंख्य रिसोर्सेस पूल करून काम केलं. ऑक्सफर्डचे 13 सायंटिस्ट, मायक्रोसॉफ्टचे 72 सायंटिस्ट, ॲग्रिकल्चर कॉलेजचे बारामतीच्या सायंटिस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे सायंटिस्ट या सगळ्यांनी एक दिलानं काम केलं. आणि ऊस या पिकावर पहिलं अल्गोरिदम तयार केलं, त्यानंतर हॉर्टिकल्चर क्रॉपवर अल्गोरिदम तयार केलं, त्यानंतर आता तूर आणि कांदा या पिकावरही आपण चाललो आहे. संपूर्ण राज्याला, देशाला दिशा देताना अतिशय चांगल्या दर्जाचं उत्पादन आणि तेही कमीत कमी इनपुट कॉस्टमध्ये शेतकऱ्यांना देण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. सांगायला अभिमान आहे की हायेस्ट यील्ड 151 टन आपल्याला पर एकर ह्या प्रोजेक्टमधून साध्य करता आलं. आणि जे 12 महिन्याच्या कालावधीमध्ये साध्य करता आलं. जे इतर जे पारंपरिक शेती पद्धतीत आहेत त्याच्यामध्ये 16 महिने हा वेळ लागतो आणि त्याच्यातून उत्पन्न सरासरी आपल्या राज्याचं आहे 36 ते 40 टन प्रति एकर. आता मी तो पहिला जो प्रश्न होता तो परत वेगळ्या पद्धतीने विचारतो की सत्या नाडेला यांनी जेव्हा तिथं त्यांचं प्रेझेंटेशन झालं आणि मायक्रोसॉफ्ट वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय करतंय हे जेव्हा ते दाखवत होते, तेव्हा त्यांनी शेतीमध्ये मायक्रोसॉफ्ट काय करतंय हे जेव्हा सांगत होते, तेव्हा मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि बारामतीची तुमची संस्था मिळून शेतामध्ये खूप नवे प्रयोग करतात असं त्यांनी दाखवलं होतं. ते कुठल्या प्रयोगाबद्दल बोलत होते, त्यांनी नेमका कशाचा उल्लेख केला होता, ते काय होता प्रयोग तो? तो प्रयोग असा होता, भारतातील कृषी शेतीमध्ये आपण बघितलं तर असंख्य चॅलेंजेस आहेत. आपल्याकडे शेतीचे अनेक छोटे छोटे तुकडे झालेले आहेत. स्मॉल होल्डर लँड आपण जे म्हणतो फार्मिंग, त्या पद्धतीनं आपली शेती केली जाते. ह्या छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी कोणतं तंत्रज्ञान उपयोगी येईल यासाठी आपण सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्म वेव्ज हा प्रकल्प बारामतीत राबवतो आहे. या प्रकल्पातून आम्ही एक प्रकल्प हाती घेतला की ऊस या शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हायेस्ट यील्ड कसा आणता येईल आणि ह्यासाठी 3 वर्ष संशोधन केलं. ह्या संशोधनाचे रिझल्ट आल्यानंतर 200 प्राथमिक शेतकऱ्यांच्या शेतावर ट्रायल घेतल्यानंतर तोही सक्सेस खूप चांगला आला आणि मायक्रोसॉफ्टच्या सत्य नाडेलांच्या निर्देशाखाली 16 जणांची टीम बारामतीमध्ये आली. प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन केलं, प्रोजेक्टचं असेसमेंट केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की खूप इनोव्हेटिव्ह काम हे जगासमोर आलेलं आहे आणि छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कशा पद्धतीनं करता येईल ह्याचं संशोधन बारामतीमध्ये झालं आहे. आपल्याला हे जगासमोर आणावं लागेल. या हेतूनं सत्य नाडेलांनी जेव्हा आम्हाला संधी दिली, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट काम करतं, हेल्थमध्ये काम करतं, इंडस्ट्रीमध्ये काम करतं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतं, ॲग्रिकल्चर हा एक डोमेन आहे आणि 6 जणांना ती टेक्नॉलॉजी शोकेस करायला दिल्लीला निमंत्रण दिलं गेलं. मी जेव्हा हे प्रेझेंटेशन माझ्या सहकाऱ्यांसोबत दिल्लीमध्ये सत्य नाडेलांना दिलं, अतिशय भारतातील शेतकऱ्यांसाठी असणारे चॅलेंजेस ह्याच्यावर भर दिला.
त्यांचे चॅलेंजेस सोडवण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही कसा केला ह्याच्यावर भर दिला आणि त्याचे रिझल्ट कसे आले याच्यावर भर दिला. आणि या केसची त्यांनी शोकेसची संशोधनाची गंभीर दखल घेऊन जेव्हा त्यांनी जगाला संबोधित केलं, 6 सेक्टरमध्ये जे अचिव्हमेंट आल्या त्या वेगळ्या ठेवल्या, परंतु ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा हा प्रकल्प हा त्यांनी खूप अधोरेखित केला आणि जगासमोर हा मांडला. स्वतः ते ट्विट केलं. ट्विट केल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत आणि यामध्ये इंटरेस्टेड असणारे व्यक्ती इलॉन मस्क त्यांनीही ते रिट्विट केलं. आणि जर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कृषी क्षेत्रात इतक्या चांगल्या प्रभावीपणे होऊ शकतो याचं एक उदाहरण त्यांनी जगासमोर आणलं. बरं, आता सांगा की आपण म्हणजे तुम्ही काय केलं ते सांगा. म्हणजे आता तुम्ही ऊसावर एआयच्या पद्धतीनं तुम्ही ऊसाची लागवड केली. जी. त्याच्याबरोबर एआयचा तुम्ही कसा वापर केला? कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण वापर करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्याच्या स्टेप आहेत. पहिलं स्टेप आहे की सॅटेलाइट मॅपिंग. सॅटेलाइट मॅपिंग केल्यानंतर आपल्याला 200 इंडायसेस येतात, व्हिज्युअल इंडायसेस. त्याच्यामध्ये NDVI आहे. असं आहे की सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेत सांगा, कारण लोकांना इंडायसेस वगैरे असं कळणार नाही. त्यामुळे उपग्रहामार्फत जेव्हा त्यांनी मॅपिंग केलं तुम्ही, हां, आणि मग मॅपिंग केल्यानंतर त्या मातीची गुणवत्ता काय आहे, त्याच्यामध्ये कोणतं क्रॉप चांगलं येऊ शकतं, त्याचे पूर्व मशागत करण्यासाठी काय गरज आहे, कोणते त्याला न्यूट्रिएंटची गरज आहे, या पद्धतीच्या शिफारशी तिथे आपल्याला येतात. आणि त्या इंडायसेसचा वापर करून आपण जे तंत्रज्ञान विकसित केलं आहे बारामतीमध्ये, ते सगळा डेटा आपल्या वॉर रूमला येतो. तिथे आपण आपल्या तज्ज्ञांमार्फत ॲनालिसिस करतं. सॉईलच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, सॉईलचा pH किती आहे, सॉईलमध्ये कोणते घटक आहेत आणि कोणता क्रॉप. पण या गोष्टी आधीपासून होत होत्या ना, म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत की सॉईलचा दर्जा तपासणं वगैरे, एआय त्यात कसं आलं? याचं ॲप्लिकेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण ऊसामध्ये घेतोय, तर ऊसामध्ये आम्ही काय केलं आहे की मी हे दाखवतो की शेतकऱ्याला हे कोकोपीट आहे, त्याच्यामध्ये रोपाची लागवड केलेली आहे. RHP नावाचं एक तंत्रज्ञान आहे जे युरोपियन युनियननी कोकोपीट निर्मितीसाठी रिकग्नाइज केलेलं आहे. ते तंत्रज्ञान आपण वापरतो आणि तो मीडिया वापरतो. हे भारतात इतर ठिकाणी वापरलं जात नाही. त्यामुळे हे जे व्हाईट रूट आहेत हे दिसतात, ह्याची निर्मिती 18 ते 21 दिवसात होते आणि हे न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करणारे मुळं आहेत. हे पहिलं तंत्रज्ञान आहे. हे रोप त्या शेतकऱ्याला दिल्यानंतर सॅटेलाइट मॅपिंग तर पूर्वी होत होतं, तुमचं सल्ला बरोबर आहे, परंतु आम्ही 4500 रोपं मोजायचं तंत्रज्ञान इनपुट त्या सॅटेलाइटला दिलेलं आहे. 1 एकरात 4500 रोपं आम्ही लावतो. 4500 रोपाला त्याला जेव्हा फुटवे येतात इथून, तेव्हा 8 ते 10 फुटवे आले पाहिजेत अशा पद्धतीचे रेकमेंडेशन आपण देतो. आणि एका एकरमध्ये 40 ते 45 हजार मिलेबल केन जे क्रशिंगला जातील याची आपण म्हणजे बेरीज आणण्याचा प्रयत्न करतो. एका ऊसाचं वजन 2.2 ते 2.8 किलो जर आपण गृहीत धरलं तर मिनिमम 1 एकरात शेतकऱ्याला 120 टन उत्पादन मिळण्याचं तंत्रज्ञान आपण देतो. सॅटेलाइट नुसतं आपल्याला एवढंच नाही करत, तर सॅटेलाइट आपल्याला पूर्ण क्रॉपवर कुठला स्ट्रेस आहे, आता हे थोडं येल्लो दिसतंय पान, तर तेवढ्या बेल्टमध्ये कोणती डिफिशियन्सी आहे, तेवढ्या बेल्टमध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असेल तर आपण त्या IoT टूलचा फॉर एक्झाम्पल आपण काही सेन्सर्स आहेत इथे, NPK सेन्सर, ह्या सेन्सरच्या रिकमेंडेशननुसार आपल्याकडं सिस्टीमवर डॅशबोर्डवर कळतं, डेटा येतो आणि त्या पद्धतीचं फॉलियर स्प्रेचं आपण डिसिजन सपोर्ट, एक निर्णय घेण्यासाठी सुलभता आणण्याचं काम आपण करतो. आणि त्याच्या मोबाईलवर अलर्ट येतात की बाबा अशा पद्धतीचं आपल्याला आज ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि सॅटेलाईटकडून ह्या ज्या स्ट्रेस आहेत म्हणजे जमिनीची मशागत करण्यापासून पूर्ण 24/7 हे क्रॉप मॉनिटर करण्याचं काम आपण करतो. आणि तेच टेक्नॉलॉजी आपण आत्ता प्रथम जगामध्ये आणली ऊस या पिकामध्ये. पण आता याच्यामध्ये एक झाला सॅटेलाइटचा वापर. आता इथं खूप गोष्टी मला दिसत आहेत. हे काय तरी आहे, समोर ड्रोन दिसतोय,
तेही आणखीन तिथं काहीतरी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही काय वापर करता शेतीमध्ये? आता हे वेदर स्टेशन आहे. हे वेदर स्टेशन आपल्याला 16 वेगवेगळ्या पॅरामीटरची माहिती देतं. पाऊस किती पडला, तापमान किती आहे, कमीत कमी तापमान किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, सॉईलचं टेम्परेचर काय आहे. याच्यामुळे आपल्याला कळतं की कोणता कीड किंवा रोगचा प्रादुर्भाव पिकावर येऊ शकतो का, त्याचे डिसिजन येतात आपल्याला. त्याच्यानंतर हे जे अलर्ट आहे त्याच्यातून एक VPD नावाचं वेपर प्रेशर डेफिसिट नावाचा रेशो मिळतो. तो 1 किंवा 2 लागतो. खूप सिम्पल आहे. 1 किंवा 2 जेव्हा हा रेशो येईल त्यावेळी जर आपण खतांचं ॲप्लिकेशन शेतीमध्ये केलं तर त्याचे लॉसेस, लिचिंग लॉसेस जे आपण म्हणतो ते पूर्ण थांबतात. आणि हे मुळं त्या स्टेजला 1 किंवा 2 ही जी स्टेज आहे, हा रेशो आहे, ह्या वेपर प्रेशर डेफिसिटच्या रेशोनुसार, ह्या रिझल्टनुसार आपण ती वेळ त्या शेतकऱ्याला कळवतो की सकाळी 8:35 1 ते 2चा हा VPD राहणार आहे आणि तू एवढं खताचं ॲप्लिकेशन तू शेतीमध्ये दे. नाही, मला असं वाटतं की कळलंय सगळ्यांना. VPDला वापसा वगैरे असं वापसा अवस्था म्हणजे तेवढं पाणी असेल, वापसा असेल तर द्या असं. ती अशी कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट अपटेक केले जातात. म्हणजे आपल्याला जसं भूक लागली तर जेवण पचतं आणि भूक नाही लागली तर जेवण दिलं तरी खाऊ शकत नाही आपण. तशीच कंडिशन ह्या पिकाची आहे. त्याला भूक कधी आहे आणि त्याच्यातून अपटेक कधी होणार आहे ही वेळ देणं म्हणजे VPD. अच्छा, पण मग आता हे तुम्हाला म्हणजे एक असं किती क्षेत्रामध्ये लावायला पाहिजे? हे 2 किलोमीटरचा रेंजच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी 1 युनिट पुरतं. पण म्हणजे याच्यावरून त्या 2 किलोमीटर क्षेत्रामधल्या पिकाला आता भूक लागली आहे की नाही हो हे सांगतं. तेवढं सांगेल, पण तो फार्मर आपल्या सिस्टमला रजिस्टर असेल तर. बरोबर. आता त्याला आपण हब अँड स्पोक म्हणजे मिनिमम खर्चामध्ये मॅक्झिमम शेतकऱ्यांना फायदा देण्यासाठी आपण हे तंत्रज्ञान आणलं. अमेरिकेमध्ये प्रत्येक शेतकरी स्वतःच्या प्रक्षेत्रावर हा खर्च करतो, परंतु आपल्या ग्रामीण शेतकऱ्यांची ती कॅपॅसिटी नाही. हे आपण त्यांना सतत कन्व्हिन्स केलं तज्ज्ञांना आणि मग हे कस्टमाइज केलं आणि त्याची रेंज 2 किलोमीटर करून सगळ्या परिघातील शेतकऱ्यांना हा फायदा होण्यासाठी आपण हे प्रयोग आपण आत्ता बारामतीमध्ये अंमलात आणला. हे वेदर स्टेशन आहे. बरं, ह्याच्यातून एक उदाहरण सांगतो. आता हे AI काय झालं, आता मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये प्रचंड पाऊस झाला. मंदार कुलकर्णी नावाचा पाचोऱ्या जळगावचा शेतकरी आहे. त्याला कळालं की आता महापूर येणार आहे. 24 तास आधी कळालं. मोसंबीची शेती आहे. मोसंबीला दर 30 रुपये होईल म्हणून सगळे त्या परिसरातील शेतकरी वाट पाहत होते. ह्याला अलर्ट आल्या त्यांनी ठरवलं की आपण बाग हार्वेस्टिंग करायची. 21 रुपये किलोनं बाग हार्वेस्ट केली. 6 मेट्रिक टन त्याचं मोसंबी मिळाली. 4 तासानंतर महापूर आला. परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांची शेतीमध्ये प्रचंड पाणी आलं. सगळे संत्री मोसंबी गळून पडले. प्रचंड नुकसान झालं. जनावरांचं नुकसान झालं. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारा शेतकरी मात्र त्या संकटातून बचावला गेला. हे वेदर स्टेशन आणि AIची किमया आहे. पण याच्यावरून हे कळलं की महापूर म्हणजे इतका पाऊस होतोय की महापूर येणार हे कळलं आणि बागेला अडचण आहे. म्हणजे सगळे फळं डिस्ट्रॉय होतील अशा पद्धतीचं त्याला अलर्ट आले आणि त्या अलर्टमुळे त्यांनी तातडीने डिसिजन घेतला. मला कितीही रुपये मार्केटची प्राईस मिळाली तरी विकणं हा डिसिजन आहे, निर्णय आहे आणि 21 रुपयाने त्यांनी तो सेल केला प्रोडक्ट. अशा पद्धतीचं हे वेदर स्टेशन काम करतं. तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की हे बरेच टूल्स इथं ठेवलेले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताना पहिलं सॅटेलाईट, दुसरं आहे वेदर स्टेशन, तिसरं आहे IoT टूल्स. IoT टूलमध्ये येतं सेन्सर. हा जो सेन्सर आहे हा सॉईल मॉइश्चर सेन्सर आहे. कोणत्या वेळेला त्याला पिकाला तहान लागली हे जाणून घेण्यासाठी हा सेन्सर काम करतो. मी आता ह्या ऊसाच्या रोपामध्ये हा सेन्सर प्लेस करतो आणि आपल्याला थोड्या वेळातच समजेल की ह्या ऊसामध्ये पाण्याची आवश्यकता आहे का नाही. 40% किंवा त्याच्या अबव जर सेन्सरनी फिगर आपल्या डॅशबोर्डला दिल्या तर आपण त्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता नाही. मोजून पाणी देतो. समाजामध्ये आणि इतर शेतकऱ्यांमध्ये असा भ्रम आहे की ऊस हे अति पाण्याचं पीक आहे. आडसाली पिकामध्ये 30 ते 35 पाळ्या पाट पद्धतीने दिल्या जातात.
3 कोटीपर्यंत पाणी 1 एकरचं पीक 3 कोटी घेतं. लिटर. आता हा यावर आम्ही 88 लाख लिटरमध्ये 1 एकरचं पूर्ण क्रॉप हार्वेस्ट केलं. आणि त्याची किंमत म्हणजे IoT सेन्सर. अचूक वेळेमध्ये किती लिटर पाणी द्यायचं तेवढंच पाणी त्या शेतीला दिल्यामुळं 1 एकरच्या अबव तो म्हणजे साधारणतः 2 किंवा 3 एकर अतिरिक्त शेती तो त्याच उपलब्ध म्हणजे ज्या पाण्यातून पाण्यामध्ये 1 एकर भिजत होतं तेवढ्या पाण्यामध्ये 4 एकर आता तुम्ही शेती करू शकतो. 3 एकर तरी शेती तो शेतकरी करू शकतो. अशा पद्धतीचं हे सपोर्टिंग टूल आहे. आणि अशाच पद्धतीचे हे NPK सेन्सर आहेत. नायट्रोजनची, फॉस्फरसची, पोटॅशची किती आवश्यकता आहे ह्या सेन्सर आपण त्या फील्डमध्ये प्लेस केल्यामुळं रोजचा रोज डेटा आपल्याला कळतो. अपटेक किती झाला आहे, जमिनीमध्ये किती शिल्लक आहे, कोणतं ॲप्लिकेशन कधी करायचं आहे. कारण हा 45 दिवस नंतर ह्याला फुटवे येतात. फुटवे येताना कोणतं मॉलिक्यूल आपल्याला द्यायचं आहे किंवा कोणतं खत आपल्याला द्यायचं आहे, जास्तीत जास्त साखर उतारा येण्यासाठी नायट्रोजन कमी करून कोणतं खत, फॉस्फरसचा इंटेक आपल्याला वाढवावा लागतो 8, 9 आणि 10व्या महिन्यामध्ये. त्याच्यामुळं साखर उतारा जास्त येतो. पेऱ्यातील अंतर जास्त येण्यासाठी काय केलं पाहिजे, ऊसाची जाडी जास्त येण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळं संशोधन 3 वर्ष केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं. ऑटिप ॲनालिसिस म्हणतात त्याला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भाषेमध्ये हे टूल आहे कॉझल मशीन लर्निंग. हे कॉझल मशीन लर्निंगचं वापर कृषी क्षेत्रात जगामध्ये पहिल्यांदा आपला झाला. आणि ह्या कॉझल मशीन लर्निंगच्या टूलमुळं आपल्याला कळालं की काय ॲप्लिकेशन केल्यानंतर काय इफेक्ट मिळतो आहे. आणि हे 3 वर्षाच्या इफेक्टमधून आपल्याला कळालं की अतिशय चांगलं इल्ड एन्हान्स मिळण्यासाठी त्या कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे. 8व्या महिन्यात ऊसाला काय केलं पाहिजे, 9व्या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे, 10व्या महिन्यात काय केलं पाहिजे आणि 12व्या महिन्यात आपण हे पीक हार्वेस्ट करण्याच्या स्टेजला आणण्या इतकं अल्गोरिदम आता ट्रेन झालेलं आहे. त्या सर्व्हिसेस आपण शेतकऱ्यांना देतो आहे. 200 शेतकरी प्रायोगिक तत्वावर कव्हर केल्यानंतर स्वप्नील भोसले इंदापूरचा शेतकरी आहे. 114 टन सर इल्ड त्याला आत्ता मिळालं, जे महाराष्ट्राची सरासरी 36 टन ते 40 टन आहे. तिप्पट. या तिप्पटीपेक्षा जास्त. ह्या तंत्रज्ञानाचा वापर करताना आम्ही शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर दिला. कारण शेवटी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कृषी क्षेत्रात करताना हे सगळं त्याला समजलं पाहिजे. आणि समजण्यासारखं आम्ही मराठीमध्ये ॲप तयार केला आहे. किती लिटर पाणी द्यायचं, कोणते खत कोणत्या वेळेला द्यायचे, पावसाचं अनुमान काय आहे, खूप जास्त पाणी असेल तर काय केलं पाहिजे. कोल्हापूर किंवा सांगली किंवा ह्या मराठवाड्यामध्ये आत्ता प्रचंड पाऊस झाला तर फॉलियर स्प्रे करून आम्ही मुळांची जी कॅपॅसिटी ती मेंटेन करायचा प्रयत्न केला. त्यामुळे इतर ऊस आणि पारंपरिक पद्धतीचे ऊस आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ऊस तिथल्या परिसरातील लोकांनीच अनुभवले की कशा पद्धतीनं फरक आहे. काय परिणाम झाला त्याचा, त्यामुळे काय झालं. ऊसामध्ये जो स्ट्रेस येतो की जास्त पाण्यामुळं ते मुळांचं डॅमेज होतात ते मुळं आणि न्यूट्रिएंट अपटेक करू शकत नाही आणि फोटोसिंथेसिस प्रॉपर होत नाही. तो प्रचंड सगळे प्लॉट स्ट्रेसमध्ये गेले. परंतु आपले प्लॉट स्ट्रेसमध्ये अजिबात गेले नाहीत. म्हणजे पाणी भरपूर असून सुद्धा. कारण त्यांच्या मुळं सजीव राहण्यासाठी आणि मातीतून जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याचा सपोर्ट मिळण्यासाठी जे सजीवपणा मुळामध्ये पाहिजे तो आम्ही टिकवू शकलो. पण आता हे जे सेन्सर्स आहेत तर हे किती अंतरावर असे खोचायला लागतात. हे आपल्याला सॅटेलाईटमधूनच लोकेशन डिसाईड होऊन येतं की कुठल्या लोकेशनला कुठला सेन्सर प्लेस करायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपण करतो. 1 हेक्टर परिसरामध्ये एवढे सगळे सेन्सर सफिशियंट आहेत. म्हणजे साधारणतः 9,500 रुपये या सेन्सरची किंमत आहे एकाची, वॉटर सेन्सरची. आणि हे NPK सेन्सरची साधारणतः 6,500 रुपये आहे 3 सेन्सरची. वेदर स्टेशन आज भारतात जे उपलब्ध आहे ते 15,000 ते 45,000 रुपये दराप्रमाणे उपलब्ध आहे. परंतु आमच्या तज्ज्ञांनी जे रेकमेंड केले, जे संशोधन केलं आणि जे ॲक्युरेसी 99.99% आहेत तेच सेन्सर आणि तेच टूल्स आपण तिथे हार्डवेअर थोडक्यात आपण तिथं वापरले. मायक्रोसॉफ्टनी त्यांच्या तज्ज्ञांची मदत दिली. ॲझूर नावाचा त्यांचा प्लॅटफॉर्म दिला की जिथं हा डेटा पूल होतो, ॲनालिसिस होतो
आणि डिसिजन सपोर्टसाठी रेकमेंडेशन येतं. ते रेकमेंडेशन आमचे KVKचे सायंटिस्ट इव्हॅल्युएट करतात आणि ते इव्हॅल्युएशन झाल्यानंतर कृषिक हा आमचा ॲप आहे, तो ॲपवर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना ते तंत्रज्ञान म्हणजे तो डिसिजन सपोर्ट देण्याची प्रोव्हिजन करतो. अशा पद्धतीचं ही IoT टूल आहे. नेक्स्ट लेवलला आहे ड्रोन. ड्रोन काय करतं तर हायपरस्पेक्ट्रल आणि मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग करतं आणि कमीत कमी कालावधीमध्ये जेव्हा सॅटेलाईट सांगतं की इथे बाबा खूप स्ट्रेस आहे, हे त्याचं काम आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे की ती ड्रोननी मॉनिटर करणं की नक्की क्रॉपची हेल्थला काय प्रॉब्लेम झाला आहे, क्रॉपच्या हेल्थला पेस्टचा अटॅक झाला आहे का कुठला रोग आलेला आहे आणि कोणता रोग आणि कोणता कीड तिथं जर आलेला असेल तर ते सगळे इमेज आपल्याकडे येते, प्रोसेस होतात बॅकएंडला अल्गोरिदमला आणि आपल्याला शिफारस देतात की ह्या पॉकेटमध्ये ह्या कीड आणि ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्या बेल्टमध्येच आपण स्पॉट ॲप्लिकेशन करू शकतो. त्यामुळं अननेसेसरी खतांचा वापर किंवा अननेसेसरी पेस्टिसाईडचा वापर करण्याची आवश्यकता नाही. तेवढ्या स्पॉटमध्ये आपण रेकमेंडेशन दिल्यामुळे शेतकऱ्याला सुलभता येते आणि झटक्यात त्या परिसराचं नियंत्रण मिळतं. आता जर तुम्ही प्रश्न विचारला की केमिकल फर्टिलायझरचं म्हणजे ॲप्लिकेशन खूप होतं आत्ता भारतामध्ये, तर आपल्या शेतकरी सरासरी 132 किलो केमिकल फर्टिलायझर वापरतो. त्यामुळे जमिनीची गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान आहे की नॅचरल फार्मिंग, जे जमिनीला गरजेचं आहे तेवढंच आपण देणं आणि तेवढ्याच न्यूट्रिएंटमध्ये हायेस्ट मिनिमम इनपुटमध्ये मॅक्झिमम आउटपुट काढणं, ह्यासाठीचं हे तंत्रज्ञान आहे. सर 30 ते 40% खतांची बचत आपण अचीव केलेली आहे. अच्छा. त्यामुळे भारत सरकार जे खतं इम्पोर्ट करतं तो ताण शेतकऱ्यांवर आहे किंवा सरकारवर आहे आणि त्या खतांचं अननेसेसरी वापर केला जातो की जे जमिनीमध्ये दिल्यानंतर त्याचं जे मुळे आहेत ते पण अपटेक करत नाहीत किंवा लिचिंग लॉसेस खूप होतात. त्यामुळं या तंत्रज्ञानामुळं ते सुलभता मिळाली आणि 30 ते 40% खताची बचत झाली. जशी पाण्याची बचत झाली तशी खताची बचत आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं करू शकलो. म्हणजे पाण्याची बचत, खताची बचत आणि हे करून एक तर जमिनीचा पोत सुधारतोय आणि उत्पादन वाढतं. हे त्याच्यातले बेसिक म्हणजे फायदे आहेत. पण म्हणजे एका शेतकऱ्यानं समजा लावलं तर हे सगळ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होऊ शकतो. पण साधारण 2.5 एकरामध्ये सॉइल मॉइश्चर सेन्सर मात्र कंपल्सरी आहे. अशा पद्धतीचं आपण हब अँड स्पोक मॉडेल, आपण जेव्हा हे सगळं सक्सेस झाला तेव्हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पत्र दिलं, त्यानंतर IT मिनिस्टर अश्विन वैष्णव साहेबांना पत्र दिलं, राज्य सरकारला निवेदन दिलं, प्रस्ताव दिला की हा रिसोर्स आता तयार झाला आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा नेण्यासाठी काय केलं पाहिजे. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार 62 कारखान्यांमध्ये अवेअरनेस प्रोग्राम घेऊन आले. शेतकऱ्यांना हे माझ्या टीमबरोबर जाऊन सगळं तंत्रज्ञान समजून सांगितलं. 63,000 शेतकऱ्यांनी ह्या कालावधीमध्ये आउटडोअर प्रशिक्षणाचा फायदा घेतला आणि इनडोअर संस्थेनं 16,000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं. त्यातून आता शरद पवार साहेब, त्यानंतर VSIचे सगळे पदाधिकारी, अजितदादा असतील, त्यांच्या सहकार्यानं आपण एक प्रायोगिक तत्वावर मॉड्यूल तयार केलं की प्राथमिक 5,000 शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर आपण हे उभा करू आणि त्याच्यासाठी त्यांनी 18,500 रुपये VSIकडून सबसिडी दिली. 6,500 रुपये कारखाना गुंतवणूक करेल अशा पद्धतीचं इकोसिस्टीम तयार केली आणि 5,000 शेतकऱ्यांच्या नोंदणीनुसार आज हा प्रकल्प आम्ही कार्यान्वित केला आहे. जेव्हा हा निर्णय झाला त्याच्यातून 2,986 शेतकऱ्यांनी राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातील सहभाग घेतला आहे. जानेवारीमध्ये जेव्हा लागण होईल पुढची, त्याच्यामध्ये उर्वरित शेतकरी त्याच्यामध्ये सहभाग घेतील आणि राज्य पहिलं आपलं देशातील ठरेल की 5,000 शेतकऱ्यांपर्यंत ॲक्च्युअल ॲप्लिकेशन ह्या AIचं झालेलं असणार आहे. त्याच्याबरोबरच आमच्याकडं इतर पिकांचीही मागणी आल्यानंतर आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं संशोधन केलं. केळीमध्ये संशोधन केलं, डाळिंबामध्ये संशोधन केलं, तूर आहे, कांदा आहे, इतर कापूस आहे.
म्हणजे प्रत्येक रिजन पश्चिम महाराष्ट्र न बघता महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास बघणं आणि ह्यासाठी हा पुढाकार घेणं, यासाठी संस्थेचे अध्यक्षांपासून सर्व विश्वस्त आम्ही काम करतो. पण मग आत्ता असं आहे की आत्ता प्रयोग जे झालेत ते ऊसाच्या पिकाबद्दल झालेत. ऊसाच्या पिकाबद्दल 3 वर्ष झाले, 2 वर्ष केळीवर झाले, तूर आणि कांद्यावर पण 2 वर्ष झाले. राजगुरुनगरची व्हरायटी आहे सर, भीमाशक्ती. तो जो कांदा आहे तो अतिशय महाराष्ट्राला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचंच ते संशोधन केंद्र आहे आणि त्या कांद्याच्या प्रोडक्शनसाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार आणि सहकारी पूर्ण जिल्हे कव्हर केले जिथं जिथं हा कांद्याचं प्रोडक्शन घेतलं जातं आणि त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी प्रवृत्त केलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई त्यांच्याशी आम्ही भागीदारी केली आणि कांद्यामध्ये त्यांच्यासोबत आत्ता काम करताना जवळजवळ 20 मेट्रिक टन पर एकर आम्ही कांदा प्रोडक्शन करू शकलो यावर. आणि तो कांदा अतिशय चांगल्या काळासाठी टिकण्यासाठी, म्हणजे रेट कांद्याचे कमी जास्त होतात तर 2 महिन्यातच तो विकावा लागतो, तो 8 महिने टिकण्या इतकं रेकमेंडेशन आम्ही तयार केलं आहे आणि त्या रेकमेंडेशनचा वापर आता राज्यातील शेतकरी करत आहेत. नाही, एकूण तुम्ही जे काम करता आहात ते भविष्याची शेती, तुम्ही काय म्हणता त्याला, फार्म्स ऑफ द फ्युचर, फार्म ऑफ द फ्युचर. तर त्याच्यामध्ये आणखीन काय तुम्ही गृहीत धरताय, अभिप्रेत आहे तुम्हाला भविष्यामध्ये जी शेती आपण बघतोय ती कशी बघताय तुम्ही? आज शेती क्षेत्रामध्ये असंख्य चॅलेंजेस आहेत. आपण बघतो की मनुष्यबळ नाही, शेती क्षेत्राकडे तरुणांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे आणि आता हे जे सगळ्या समस्या आहेत त्या समस्यांना सोल्युशन तयार झालेलं आहे आणि आपण ते जगासमोर आणलेलं आहे. आमच्या अशी इच्छा आहे की या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण जे फार्म ऑफ द फ्युचर उभारलेलं आहे, गाव पातळीवर त्याचा विकास करायचं एक चांगल्या संकल्पना जेव्हा आम्ही मांडली, प्रतापराव पवार साहेबांनी चंद्रकांत दळवींशी हे सगळं सक्सेस मेन्शन केला. निडळ गाव जे आहे साताऱ्यातलं, संपूर्ण गाव यावर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आज तिथले सगळे शेतकरी 202 शेतकरी आपल्या प्लॅटफॉर्मवर सर रजिस्टर आहेत. ते जे ट्रॉप घेतील ते पूर्ण यावर आणायचं, असं आत्ता एका गावानं पुढाकार घेतलेला आहे. एक तालुका, एक जिल्हा, राज्य. आणि जेव्हा सगळेजण ह्या प्रवाहात येथील ॲप्लिकेशन करतील तेव्हा भारत हा फक्त कृषीप्रधान देश राहणार नाही, तर भारत हा स्मार्ट कृषीचा देश राहील, ओळखला जाईल आणि ह्याचा हातभार आपल्या विकास दराला लागणार आहे. जेवढा कृषीचा विकास दर अधिक होईल तेवढा आपली देशाची प्रगती आणि जे 2047चा रोडमॅप आपण ठेवलेला आहे विकसित राष्ट्र, ते निर्माण करायचं असेल तर एक सेक्टर, एक रिसोर्सेस चांगले वापरण्यासाठी आपण व्हिजन ठेवलं पाहिजे आणि त्या व्हिजननीच आम्ही मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठीच केंद्र सरकारकडे, महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करून असंख्य शेतकऱ्यांना मदत करायचा प्रयत्न करतो आहे. जेव्हा हे युवक म्हणजे भविष्यातील शेतीसाठी स्वतः पाहतील तर नोकरी करत करत शेती करू शकतील, मनुष्यबळाची गरज नाही. जे चॅलेंजेस त्यांना आत्ता आलेत ते येणार नाहीत. कमीत कमी पाण्यामध्ये शेती कशी होऊ शकते, चांगली शेती कशी होऊ शकते, ह्याच्या सर्व शिफारशी त्यांच्या मोबाईलवर येतील. त्यामुळं महिन्यातून एकदा जरी तो शेतावर गेला तरी ॲटोमेशनवर पूर्ण शेती तो मॅनेज करू शकेल, इतक्यापर्यंत तंत्रज्ञान आपलं विकसित झालेलं आहे. बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी शेवटचा असं आहे की आता एक सेन्सर लावला तर तो साधारण 1-1.5 हेक्टरची त्या पिकाच्या बद्दलची माहिती तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दलचे फीडबॅक तुम्हाला देत राहतो. पण समजा असं झालं की माझ्या त्या 1-1.5 हेक्टरमध्ये एकच पीक नाही आहे, हो, हां, तर मी ऊस आहे आणि त्याच्या शेजारी मी केळी आहेत लावलेली, हो, तर ऊसाच्या साठीची रिक्वायरमेंट सेन्सर तर ती देत राहील, हो, तर गरज नाही की त्याच गोष्टी केळीच्या पिकाला आवश्यक आहेत. हो, तर म्हणजे मग त्यामुळं गोंधळ नाही होणार. नाही, आम्ही शिफारसी देतानाच जेव्हा आपण हे सेन्सर कुठे प्लेस करायचं रेकमेंडेशन देतो तेव्हा सॅटेलाईट मॅपिंगमधूनच सांगतो की ह्या क्षेत्रामध्ये हे पीक चांगलं येणार आहे आणि त्यामुळे पूर्ण प्रक्षेत्राचा मॅपच डिझाईन करून देतो की बाबा तू इथे स्ट्रॉबेरी चांगली येणार आहे, तू स्ट्रॉबेरी लाव.
इथे मका चांगली येणार आहे, तू अच्छा, मका लाव. अच्छा. आणि त्या पद्धतीनं आम्ही सेन्सर प्लेस करतो आणि ते कनेक्ट बरोबर सिस्टीमला आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तर ही शिफारस करता की या जमिनीमध्ये जमिनीमध्ये कोणतं पीक कोणतं चांगलं पीक येणार चांगलं आहे. येईल. आणि अपेक्षा अशी आहे की तेच पीक तिथं ते घेतलं तर पीक त्याचा जास्त फायदा होईल. अच्छा. सर, आपण वारंवार बोलताना बोलतोय की चॅलेंजेस खूप आहेत शेतकऱ्याकडे आणि हो. त्यातलं सगळ्यात मोठं गेल्या काही वर्षातलं चॅलेंज आहे ते इरॅटिक वेदर. म्हणजे वेदर सिस्टम्स जरी आपण लावल्या तर ते पाऊस पडणार हे सांगू शकतो, पण हो. त्यानंतर जे काय होतं म्हणजे जे आता आपण मराठवाड्यात बघितलं आहे त्याच्यासाठी काही संशोधन सुरू झालं आहे का? म्हणजे हातातोंडाशी आलेला घास जो हिरावला जातोय त्याच्यासाठी काही चाललंय का संशोधन, किंवा काही उपाययोजना होऊ शकतील का? भारतामध्ये अशा संस्था आता अनेक काम करत आहेत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत, जे फॉर एक्झाम्पल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट बारामतीमध्येच आहेत. पिकामधील बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस जेव्हा येतो तेव्हा अतिवृष्टी झाल्यानंतर कोणती व्हरायटी चांगलं तग धरू शकेल अशा व्हरायटींचं निर्माण ह्या संस्थांमधून होतं आहे. आणि त्या व्हरायटी त्या संस्था आपल्या त्या जिल्ह्याला त्या राज्यांना शिफारसीद्वारे लागू करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संशोधन म्हणजे त्याच्यावर चालू आहे. सर, हे जे AI तंत्रज्ञान आहे तर हे आत्ता तुम्ही काही मोजक्या म्हणजे त्याला काय म्हणूया की प्रायोगिक तत्वावर तुम्ही आता करताय. हे आणखी समजा किती आपल्याकडे 10 लाख हेक्टर तरी असेल ऊसाचं, 14 लाख आहे. तर मग त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत हे कसं पोहोचणार? फक्त कारखान्यांसोबतच टायअप केलं जाणार का? आणि आत्ता समजा कुणाची तरी शेती माझी मादळमोही तालुका गेवराईमध्ये आहे, 2च एकर माझं समजा ऊस आहे, तर मला हे भारी वाटतंय काहीतरी बघायला, तरी मी काय करू? हां, 2 एकर क्षेत्र असेल तरी आम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन करत आहे. साखर कारखान्यांना इन्व्हॉल्व करायचा एक उद्देश आम्ही असा ठेवला होता की ॲग्रिकल्चरमधलं AI ठीक आहे, परंतु ऊस कारखान्यात आल्यानंतरही AIचं ॲप्लिकेशन केल्यानंतर कारखानामध्ये जे लॉसेस आहेत ते लॉसेस कमी करणं आणि पूर्ण प्रोसेस जी आहे ती ऑप्टिमाइज करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत. त्यासाठी बॉस्टन येथे आनंद माहूरकर आहेत, ते खूप तज्ज्ञ आहेत. जगातल्या टॉप 6 शुगरकेन इंडस्ट्रीमध्ये कारखान्यांमध्ये त्यांची टेक्नॉलॉजी डिप्लॉय झालेली आहे. भारतात सर्वप्रथम आपण आणली आणि ॲग्रिकल्चरचे रिकमेंडेशन तर आता कृषी विज्ञान केंद्र बारामतीमार्फत चालू आहेत. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कारखान्यामध्ये हा ऊस प्रोसेस होईल त्याच्यामध्ये अधिक लॉसेस मिनिमम करून कारखान्याचं जेव्हा उत्पादन वाढेल, साखर उतारा चांगला मिळालेला असणार आहे, निर्मिती चांगली होणार आहे, विजेची निर्मिती चांगली होणार आहे. ही प्रोसेस ऑप्टिमाइज झाल्यामुळं एंड युजर आहे शेतकरी, त्याला चांगला भाव मिळण्याचं तंत्रज्ञान आपण विकसित केलं आहे. त्यामुळं शुगरकेनची रोपं देण्यापासून साखर निर्मितीपर्यंतचं एंटायर व्हॅल्यू चेन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आता विकसित केली. सर, पण तुम्ही रोपांचा आग्रह का धरता? रोपांचा आग्रह असा धरला जातो कारण जी व्हरायटी आहे ती व्हरायटी निर्माण करण्याचे 2 सेंटर आहेत आपल्याकडे, वसंतदादा शुगरकेन इन्स्टिट्यूट आणि पाडेगाव संशोधन केंद्र. आणि तेथून जे बियाणं शेतकरी त्या क्षेत्रात लावतात तेच नंतर कालांतरानं त्या सेंटरला संपर्क न करता किंवा टेस्टिंग न करता वापरतात आणि ज्या क्वालिटीचं गुणवत्तेचं बियाणं त्यांनी वापरलं पाहिजे, न्यूक्लियस सीड जे म्हणतो आपण, ते त्या पद्धतीचं सीड वापरत नाहीत आणि त्याच्यामुळे उत्पादनाचा दर्जा घसरत चाललेला आहे. आणि हे अवॉइड करण्यासाठी आपण रोपांचा आग्रह करतो की त्याचं टेस्टिंग होतं अगोदर, आणि टेस्टिंग झाल्यामुळं आपल्याला ॲश्युरन्स मिळतं की अतिशय चांगल्या दर्जाचं हे रोप आहे आणि आपल्याला प्रोडक्शन खूप चांगलं येणार आहे. अनेकदा बातम्यांमध्ये असं येतं की या रोगावरती या किडीचा या पिकावरती या किडीचा प्रादुर्भाव आहे, या रोगाचा प्रादुर्भाव आहे, तर आपल्या पिकावरती असा कोणता तरी रोग येऊ शकतो याची सुद्धा माहिती यातून मिळते का? आणि ती कशी मिळते? निश्चितच. आता हा लिप सेन्सर आहे. या लिप सेन्सरमधून आपण त्या लिपचा ओलावा किती आहे हे मेजर करतो. हे पान आणि त्याच्यामुळं त्याच्यावर जे बुरशीजन्य कुठले रोग किंवा कीड येऊ शकतात का हे आपण लगेच प्रेडिक्ट करू शकतो. ह्यासाठी डेटा लागतो आणि हिस्टॉरिकल डेटा लागतो.
त्यामुळं ऊस पिकावर अतिशय सरांनी विचारलं तसं संशोधन खूप झालेलं आहे. वसंतदादा शुगरकेन इन्स्टिट्यूटमध्ये झालं आहे, पाडेगावमध्ये झालं आहे, कोईमुत्तरला देशात झालं आहे. आणि त्या पर्सेंटेज जेवढं त्याचं मॉइश्चर आहे, त्याला कोणत्या बुरशी आत्तापर्यंत आलेला आहे अटॅक, ह्याचे सगळे इव्हिडन्सेस आपण बॅकएंडला प्रोसेस केलेले आहेत. त्यामुळं जसं आता हेल्थ सेक्टरमध्ये एक्सरे काढल्यानंतर लगेच डॉक्टर ॲनालिसिस करतात की याला TB आहे किंवा TB नाही उदाहरणार्थ, तशा पद्धतीचं पूर्ण क्रॉपची हेल्थ आपण सेन्सरने मॉनिटर करतो आहे. आणि त्यामुळं आपल्याला ॲक्युरेट डिसिजन सपोर्ट ह्या अल्गोरिदममधून क्रिएट होतं. ते आमची टीम व्हॅलिडेट करते आणि मग शेतकऱ्याला देते. पण जसं तुम्ही तो सेन्सर जमिनीत खुपसून ठेवलाय, हे सगळे असे जमिनीत खुपसण्याचे आहेत का काही नाही, काही लावून ठेवायचे? हा लावून ठेवायचा आहे. हां, आणि आणखीन बाकी काय आहे? हे जमिनीत ठेवायचे आहेत. हे NPK सेन्सर जे आहेत 3, हे 3 या प्रकारचे सेन्सर आपण जमिनीमध्ये ते जमिनीत खुपसायचे. आणि जे हे मॉइश्चर सेन्सर हा साधारणतः 8 इंच ते 15 इंच जातो. प्रत्येक क्रॉपचं रूटचा बायोमास किती आहे हे आपण 8 इंच ते आता तर हा जेमतेम 3 इंचाचा दिसतोय का? तो आणखी खोल जातो आत? तो आणखी खोल जातो. ह्याच्यावर एक टूल येतं आपलं, आणि ते टूल फॉर अच्छा, हां ह्या पद्धतीचं तंत्रज्ञान हां हे पूर्ण असं जमिनीत जातं. त्यामुळे त्याच्यावर जो 60% रूट जे आहेत शुगरकेनचे ते 10 ते 15 इंच लेवलला असतात. तेवढ्या लेवलला हा सेन्सर गेल्यामुळे आपल्याला पूर्ण कळतं की किती ओलावा आहे. निलेश सर, आधुनिक तंत्रज्ञानाची जी भाषा आहे ना, ती कदाचित सर्वसामान्य माणसाला समजणं कठीण आहे. पण तुम्ही पाचोऱ्यातलं जेव्हा उदाहरण दिलं ते पटकन समजू शकलं. अशी दुसरी काही तुम्ही उदाहरणं सांगू शकाल की ज्यांना या सगळ्या तंत्रज्ञानाचा आता परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव खूप झाला ऊसामध्ये. आणि हुमणीचा प्रादुर्भाव झाल्या जो स्ट्रेस येतो प्लांटवर, तो स्ट्रेस आपण सॅटेलाईट थ्रू मॅप झाला. आणि त्याचे जे इमेजेस येतात, त्याचे जे फोटो येतात आपल्या सिस्टीमला, की हुमणीनं अटॅक केलेला ऊस मग कशा पद्धतीनं स्ट्रेस दाखवतो. मग ते इंडायसिस मॅच केल्यामुळं आम्हाला कळतं की इथे हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. आमचे अलर्ट गेले तिथे, आणि बरोबर त्या शेतकऱ्यांकडे ती हुमणी आली होती जी त्याने कधी बघितली नसते. आणि अशा जर पद्धतीनं किडीचा प्रादुर्भाव वाढत गेला तर संपूर्ण प्लॉट डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. अशा पद्धतीचं अनेक उदाहरणं आपण आत्ता ह्या प्रकल्पामध्ये पाहिले. सर, तुम्ही जे सांगताय ते ऐकायला फार छान वाटतंय, किंवा इवन शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढल्याचं तुम्ही सांगताय. परंतु ड्रीप आलं, ड्रीपच अद्यापही जे पारंपरिक शेती करतात त्यांनी आत्मसात केलं नाही. मग आता AI आत्मसात करावं लागेल, काय सांगाल? हां, AI आत्मसात करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण जे आपले नॅचरल सोर्सेस आहेत, पाणी आहे, खतांचा वापर आहे, आणि हे नॅचरल सोर्सेस मेंटेन करायचे असतील आपल्याला, कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त शेती करायची असेल तर ड्रिपचा अवलंब केला पाहिजे. परंतु आत्ता जे सगळ्यात भारतातलं मोठं चॅलेंज आहे की भरमसाठ पाणीचा वापर केल्यामुळं किंवा इतर काही दुष्परिणामामुळं मातीची गुणवत्ता कमी होत चालली. ती जर गुणवत्ता मेंटेन करायची असेल तर आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आज आपल्या परिसरातले राज्यातील अनेक शेतकरी आहेत की जिथे 0.4 ते 0.5 ऑर्गॅनिक कार्बन आहे, आणि त्याच्यामुळं यील्ड येऊ शकत नाही. ते साधारणतः 0.9 ते 1 असेल तर ऑप्टिमम यील्ड येतं. खूप चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन त्या प्लॉटमधून येऊ शकतं. आणि तेवढा जर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये आणायचं असेल तर ते प्रॅक्टिसेस, त्या पिकाला लागणाऱ्या प्रॅक्टिसेसचा अवलंब आपण शेतकऱ्यांना करण्यासाठी ड्रिपचा आग्रह धरतो की जेवढी गरज आहे तेवढाच खतांचा वापर, जेवढी गरज आहे तेवढ्याच पाण्याचा वापर, आणि जेवढ्या न्यूट्रिएंटच्या मॉलिक्यूलची गरज आहे तेवढेच आपण न्यूट्रिएंट दिल्यामुळं या जमिनीतला पोत सुधारण्यास मदत होते. आणि पोत सुधारला की भविष्यातील शेती आणखी चांगली होण्यास आपल्याला मदत मिळणार. नाही, तुम्ही आता ज्या 2-3 गोष्टी सांगितल्यात त्यातून एक कळलं की ऊसाचं पीक जे साधारण 16 महिन्यांचं असतं ते 12 महिन्यामध्ये तुम्हाला ते उत्पन्न मिळते. कांदा जो 2 महिन्यानंतर खराब होऊ शकतो तो याच्यामुळं 8 महिने टिकू शकतो. बाकी आणखीन असे कोणत्या पिकाच्या बद्दल काय असा जाणवण्या इतका मोठं परिवर्तन किंवा परिणाम AIच्या मुळे झालेला आहे? केळी पिकाचा उदाहरण आपण घेतलं तर 50 मेट्रिक टनपर्यंत आपल्याला केळीचं उत्पादन अचीव झालेलं आहे.
दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर तूर, जी आपल्या विद्यापीठाची राज्य सरकारचे जे 4 विद्यापीठ आहेत त्यांनी तयार केलेली जात आहे गोदावरी म्हणून. आणि या तुरीचं पीक जेव्हा यावर घेतलं तेव्हा आपण 20 क्विंटल आपण त्या तुरीला पर एकर इल्ड घेऊ शकलो. हे जनरली किती येते? 10 ते 12 क्विंटल इतकं चांगलं उत्पादन आपण तुरीमध्येही घेऊ शकलो. फक्त त्याला त्या पद्धतीनं पाणी किती, खते किती आणि ते अल्गोरिदम तयार केलं. राज्य सरकारनं शिफारस केलेली व्हरायटी लावली आणि असंख्य शेतकऱ्यांनी त्याचं ॲडॉप्शन आता केलेलं आहे. याच्या माध्यमातून पिकांची वाढ मर्यादित ठेवता येते का? म्हणजे आता ऊस 10-12 महिन्यात झाला की झेंडे फुटतात आणि वजन कमी होतं. कारखान्यात अतिरिक्त ऊस झाला की कारखान्यात ऊस पाठवणं शक्य होत नाही. बरोबर. मग ते 12व्या महिन्यात जेवढी वाढ झाली किंवा 10व्या महिन्यात जेवढी वाढ झाली तेवढीच ठेवता येते का त्याची? हां, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण आत्ता आपण बघितलं तर ठराविक कालावधीनंतर अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला तुरे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता तसं यील्ड कमी होत गेला. त्याच्यामागे एकच रहस्य आहे की पाण्याचा वापर त्या स्टेजला कमी करणं. पाण्याचा वापर कमी केला तर आणि खत फॉस्फरसचा इंटेक वाढवला आणि पोटॅशचा इंटेक वाढवला, नायट्रोजन कमी केला तर कुठल्याही ऊसाला, आपल्या सहभागी शेतकऱ्यांमध्ये एकाही ऊसाला तुरा आलेला नाही. अशा पद्धतीचं आपलं रेकॉर्ड आहे. बाकी परिसरातील बऱ्याच 60 ते 70% शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर तुरे आलेले ऊस आपण पाहिले. परंतु यावर आधारित प्लॉट जो केलेत त्यांना तुरे आले नाहीत. 12व्या महिन्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं साखर उतारा आणि चांगलं वजन आपण अचीव करू शकलो. हे सामूहिक शेती केलं तरच शक्य होईल असं वाटतंय. इंडिव्हिज्युअलला अवघड वाटतंय कारण हे एकदम ICU मधल्या एखाद्या पेशंटवर मॉनिटर केल्यासारखं आहे. नाही, त्यासाठी तर हब अँड स्पोक मॉडेल केलं ना, की एक हब उभारायचं आणि एका हबला इंटरलिंक करायचे स्पोकनी. त्यामुळे 25 शेतकऱ्यांचा ग्रुप आम्ही प्रपोजल देताना किंवा प्रस्ताव करताना आणि हे जे अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करताना हब अँड स्पोक मॉडेलचाच विचार केला. त्यामुळे 25 शेतकऱ्यांनी एकत्र येणं, त्यांचा गट तयार करणं आणि त्यांच्या क्षेत्रावर हब अँड स्पोक मॉडेल हे लावणं आणि त्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर ॲप्लिकेशन करणं, अशा पद्धतीचं काम चालू आहे. इंडिव्हिज्युअल शेतकरी करत आहेत, चांगल्या पद्धतीनं त्यांनाही रिझल्ट येतात आहे. शेतकरी किती डिव्होशननं शेती करतो आहे ते आपण पाहतो आहे. त्यामुळं असंख्य आता संजीव माने सर आहेत, त्यांना अनुभव आहे ऑलरेडी 100 टन ऊस काढण्याचा. ते आपलेच तंत्रज्ञान आत्ता त्यांच्या प्रक्षेत्रावर वापरतात आहे आणि त्यांनी स्वतः जेव्हा आमच्या अवेअरनेस कॅम्पमध्ये त्यांना निमंत्रण दिलं, त्यांनी सांगितलं की मी 100 टन काढत होतो परंतु आता 130 ते 140 टन ऊस काढण्याची क्षमता आणि तेवढ्या दर्जाचा ऊस मी तयार केलेला आहे. सर, खरं तर हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस हे फार खर्चिक वाटतंय. तर शेतकऱ्यांनी कसा संपर्क साधायचा आणि हे याला जर समजा एकरी करायचं असेल किंवा हेक्टरी करायचं असेल तर शेतकऱ्याला साधारणपणे किती खर्च येईल आणि कशा पद्धतीने संपर्क केला गेला पाहिजे? प्रति हेक्टर ह्याला 25,000 रुपये खर्च आहे. हा जो खर्च आहे त्याच्यातील 18,500 रुपये वसंतदादा शुगरकेन इन्स्टिट्यूट हे जे IoT टूल्स आहेत, हार्डवेअर आहे त्याच्यासाठी देतं आणि 6,500 रुपये आपल्याला शुगरकेन इंडस्ट्रीमार्फत सपोर्ट आपण विनंती केली होती. त्या शुगरकेन इंडस्ट्री नी पुढाकार घेतला आहे आणि त्यांच्या जो विविध योजना आहेत कारखान्यांच्या, त्या योजनेतून तो निधी उपलब्ध केलेला आहे आणि त्या योजनेचा लाभ आत्ता शेतकरी घेतात आहेत. त्यामुळं प्रति हेक्टरी 25,000 कॉस्ट ही जी आहे ही प्रायोगिक तत्वावर आहे. नाही, पण ते एकदा 25,000 खर्च केलं की ते किती वर्ष टिकतं? खूप चांगला प्रश्न आपण विचारला. ह्या सगळ्या वेदर स्टेशन आणि IoT सेन्सरची लाईफ आहे 6 वर्ष. त्यामुळे एकदा खर्च केला की पुन्हा त्याला खर्च येणार नाही. 6 वर्ष त्याला 25,000 दरवर्षी खर्च करायची आवश्यकता राहणार नाही. आपल्याला नंतर खर्च जो येणार आहे तो फक्त ते क्रॉपची हेल्थ आणि क्रॉपचे सगळं आहे टेक्नॉलॉजी मॉनिटर करायला, तो प्रति एकर 4,000 रुपये खर्च येणार आहे. नाही, पण त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की ज्या किडी माहिती आहेत हो त्याच्याचबद्दलचं माहिती याच्यातून मिळेल. म्हणजे ह्याला चकवणारे नवीन जसे आजार येतात हो तसे नवीन किडी, नवीन रोग असेही येऊ शकतात आणि त्यामध्ये ते ह्याला चकवू शकतात. हो हो हा झाला एक भाग. दुसरं, हल्ली ते हॅकिंग वगैरेची खूप भानगड आहे. तर ह्याच्यामध्ये ह्यांचंही हॅकिंग होऊ शकतं ना. समजा एखादा विघ्न संतोषी माणूस
तो जर समजा मला बरं आपल्या शेजारच्याचं बघवत नसेल तर तो तुमच्या सिस्टीम पण हॅक करू शकेल ना? सिस्टीम हॅक नाही करणार, कारण त्यांचा जो डेटा आपल्या सिस्टीमला येणार आहे त्याच्यासाठी आपण मायक्रोसॉफ्टशी करार केला आणि तो कराराअंतर्गत हा डेटा जो पूल केला जातो म्हणजे इन केला जातो ॲझूर प्लॅटफॉर्मवर, त्याचं एक मेकॅनिझम आहे आणि तो सोर्स कोड आणि मेकॅनिझम आपण कुणाला शेअर नाही करत. पण असं आहे की जे हॅकर्स hackers आहेत तर हॅकर्स तुम्हाला तुमचे सिस्टीम हॅक करून उद्या असंही होऊ शकेल की तुमच्या पिकाला पाण्याची गरज नाही आहे पण तो तुम्हाला खोटा भेद देईल की अरे याचं पाणी वाढवा, पाणी घाला, पाण्याची गरज आहे. हो. तो असं हॅक करून कोणीतरी असं करेल की याला ही आता काय हे म्हणजे हे फवारा ते फवारा ज्याची गरज नाही आहे. म्हणजे हे भविष्यातल्या शेतीचा विचार करताना बरोबर भविष्यामधले या प्रकारचे पण धोके संभवू शकतात. बरोबर आहे. पण ह्याच्यासाठी आम्ही काय केलं आहे की प्रत्येक टेक्नॉलॉजीला म्हणजे 5 पॅरामीटर आम्ही घेतलेले आहेत. सॅटेलाईट आहे, IoT आहे, वेदर स्टेशन आहे, ड्रोन आहे आणि AR/VR म्हणून आहे, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी. ह्या सगळ्या तंत्रज्ञानाची जोड देतो. म्हणजे कुठल्याही सिस्टीममधून एक रेकमेंडेशन आलं, एक शिफारस आली तर ती आम्ही आपल्या कृषक ॲपवर पण ती दिसेल. तर एका वेळेस 3-4 शिफारसी येतात आणि त्या आपल्या सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्टकडून ॲनालिसिस होतात. त्यामुळे एखादी सिस्टीम हॅक झाली तरी दुसऱ्या सिस्टीममध्ये तो स्ट्रेस दिसला पाहिजे. तो स्ट्रेस नाही दिसला आणि मग सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. आम्ही लगेच त्यांना सांगतो की हा स्ट्रेस आहे का तुम्ही बघा. आणि शेतकऱ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञान देतो आम्ही, चॅटबॉट, की ज्याच्यातून तो मराठी लँग्वेजमध्ये फक्त मोबाईल समोर धरून व्हॉईस रेकॉर्ड करून एक आम्हाला मेसेज पाठवेल की बाबा माझ्या इथे ही समस्या जाणवते आणि त्याचं आम्हाला सोल्युशन द्या. मायक्रोसॉफ्टने देशामध्ये पहिल्यांदा बारामती ट्रस्टमार्फत व्हर्च्युअल ॲग्रोनॉमिक्स दिला आहे. पूर्वी ह्या सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठात किंवा कृषी विज्ञान केंद्रात जावं लागत होतं आणि त्याच्यातून मग सल्ला घेऊन पीक सल्ला घेऊन तो ॲडॉप्शन करायचा. आज ह्या तंत्रज्ञानामुळं, चॅटबॉटमुळं आणि मायक्रोसॉफ्टने जे आपल्याला व्हर्च्युअल ॲग्रोनॉमिक्सची प्रोव्हिजन दिलेली आहे त्याच्यामुळं तो जो मेसेज देईल त्याला सोल्युशन त्याला एका सेकंदात जाणार आहे आणि त्या पद्धतीची निर्णय क्षमता तो त्वरित घेऊन ॲप्लिकेशन करू शकतो. अरे वा. सर त्याचे रिडिंग्स यायला किती वेळ लागतो? आता तुम्ही ते जे खोवून ठेवलं आहे आतमध्ये. हां, हे रिडिंग साधारणतः 5 मिनिटात येतात. कॅलिब्रेशन आपण करतो फार्ममध्ये. हे सगळं जेव्हा आपण इन्स्टॉलेशन करतो सगळ्या सिस्टीम कॅलिबर व्हायला साधारणतः 4 ते 6 तासाचा वेळ लागतो आणि ते आपल्या डॅशबोर्डला मग कनेक्ट होतात आणि मग कॅलिब्रेशन एकदा झालं की ॲक्युरेट डेटा येण्यास प्रोसेसला सुरुवात होते आणि तो डेटा मग तुम्ही म्हणाला तसं की हा एक डेटा देतो किंवा ड्रोनच्या वेगळ्या इमेज येतात, सॅटेलाईटच्या वेगळ्या इमेज येतात. अशा 5 सेक्टरमध्ये हा आपण अल्गोरिदम डिझाईन. आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ह्याचे जे रिझल्ट आहेत ते फक्त एकदा समजून सांगा ना. आत्ता तुम्ही जे सेन्सर लावलेले आहेत ते. आता हे जे सेन्सर आहेत ह्या सेन्सरमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे सेन्सर तिथं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वॉटरचा सेन्सर दिलेला आहे की किती मॉइश्चर पर्सेंटेज आहे तिथे, त्यानुसार कोणत्या वेळेला किती 1000 लिटर पाणी दिलं पाहिजे ह्याची शिफारसी त्या शेतकऱ्याला, संबंधित शेतकऱ्याला जातात. इथून ते फार लांब आहे त्यामुळे वाचता येत नाही आहे बहुधा. हे आता आपल्या या रोपासाठी काय आहेत वेगवेगळे डाटा त्याचे ते आपल्याला दिसत आहेत ते आपल्याला स्क्रीन. पण काय सांगितलं याला काय पाहिजे? ह्याचं मॉइश्चर कंटेंट 74%. ह्या ऊसाला आपल्याला पाणी द्यायची गरज नाही. बिलो 40% आलं की आपण पाणी देऊ शकतो. बरं, आणखीन काय आलं त्यातून? यातून असं कळालंय, आता यामध्ये आपण पाहू शकता की एक्झाम्पल आता आपण सुरुवातीला यामध्ये पाहत आहात की मॉइश्चर किती आहे. जसं सरांनी आतमध्ये प्लेस केलं तसं लक्षात आलं की त्या मीडियामध्ये किती टक्के पाणी उपलब्ध आहे. दिसत नाहीये ते, दाखवा कोण आहेत. हां, येस येस येस. यामध्ये पाणी किती टक्के आहे हे समजलं आपल्याला. त्यानंतर साधारणतः आता इथे 48. आता ॲक्च्युली 1 मिनिट या सेन्सरचं आपण ओपन करू.
जस्ट अ मिनिट, आपण जो सेन्सर आता तिथे लावलेला आहे त्या सेन्सरवरती जाऊया. येस, आता हा सेन्सर आहे जिथं आपण आता प्लेस केलाय. तर हा डॅशबोर्ड फार्मर शेतकऱ्यांना दिसतो. आपण यामध्ये पाहत आहात की आता स्टेज कोणती आहे ते त्यांनी स्टेज दाखवलेली आहे. स्प्राउटिंग स्टेज आहे त्या ऊसाची. आता ती स्टेज त्यांनी करंट स्टेज दाखवलेली, म्हणजे आता पिकाची अवस्था कोणती तो तिथे दाखवतोय. त्यानंतर पुढील अवस्था कोणती आहे, लीफ डेव्हलपमेंट, तोही तिथे दाखवतोय. यानंतर असा जो बॉक्स यामध्ये पाहतोय, जसं आपण शेतकरी क्लिक करतात यावरती त्यावेळेस त्यांना पाहायला मिळतंय की आता याच्यामध्ये किती टक्के पाणी आहे. तर आपण पाहू शकतो की आता ऑलमोस्ट हा जो सेन्सर दाखवतोय ऑलमोस्ट 100% मॅक्झिमम. आता तो सेन्सर डिस्टर्ब झालेला असतो, पण आता जस्ट 74% वॉटर तिथं प्रेझेंट होतं. तर तो त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं मिनिमम मॅक्झिमम दाखवतो. जर ड्राय असेल तरी आपल्याला ती व्हॅल्यू कळते की आता सध्या ड्राय आहे. त्यानंतर त्या मीडियामधलं टेम्परेचर काय आहे त्याचीही तो रेंज देतोय. साधारणतः आता 27 मिनिमम टेम्परेचर 21 आहे आणि मॅक्झिमम टेम्परेचर 27 आहे. तसंच तिथेच आपल्याला मीडियामध्ये ह्युमिडिटी किती आहे, म्हणजे आर्द्रता किती आहे हेही आपल्याला यामध्ये समजते. तर त्या मीडियामधली आर्द्रता आता साधारणतः मिनिमम 21 आहे, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 27 आहे. त्यानंतर तिथंच पानावरती ओलावा आहे का, तर तोही आता इथं या ठिकाणी दाखवतोय. आता पानावरती कुठल्याच प्रकारचा ओलावा नाहीये. त्यानंतर पाऊस, आता आपण हे ॲक्च्युली फील्डमध्ये सेन्सर ज्यावेळेस प्लेस करतो वेदर स्टेशन, त्यावेळेस मग पाऊस आत्ता पडणार आहे का, पुढील 7 तासात, 14 तासात, 48 तासात, 72 तासात, पुढील 3 दिवसात, पुढील 7 दिवसात, आणि आपण तशा पद्धतीची ॲक्युरेसी देत असतो. म्हणजे पुढील साधारणतः 48 तासातली ॲक्युरेसी आपली अतिशय उत्तम येते. म्हणजे 90% जास्त आपली ॲक्युरेसी मिळते. म्हणजे शेतकऱ्यांना योग्य अलर्ट आपण देतो. त्यानंतर सरांनी आत्ताच उल्लेख केला, अतिशय विस्तृतपणे VPD वरती मार्गदर्शन केलं सरांनी. तर आता आपण या ठिकाणी पाहू शकता या मीडियाचा जो त्या एन्व्हायरमेंटला VPD आहे, म्हणजेच थोडक्यात की या ठिकाणी आत्ता जर शेतकऱ्यांनी त्या बाउलमध्ये खत दिलं तर त्या ऊसाच्या मुळ्या ते खत घेऊ शकतात. ही रेंज तिथं दाखवते 1.8. सरांनी जी आपल्याला 1 ते 2च्या दरम्यान सांगितली तर ती 1 ते 2च्या दरम्यान आहे. त्यामुळे आत्ता खत जर त्या बाउलला दिलं आपण किंवा त्या ऊसाच्या प्लॉटला दिलं तर ते खत त्या पिकाला घेता येऊ शकतं. त्यानंतर पुढील आता साधारणतः इव्हापो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय की किती पाणी त्या झाडातून परावर्तित होतंय, म्हणजे त्या पानांमधून पाणी किती निघून जाते, बाष्पीभवन ज्याला आपण म्हणतो, किंवा मातीतून पाणी किती निघून जाते, हा पण आपण इथं शेतकऱ्यांना माहिती देतो. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे यामध्ये आपण पाहू शकता की पुढच्या साधारणतः फोरकास्ट पण करतो, पुढील 8 दिवसात बाष्पीभवन कसं असणार आहे, त्यामुळे पाण्याची गरज किती लागणार आहे पिकाला, याची मदत खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला होते. आणि त्यानंतर मगाशी सरांनी एक गोष्ट नमूदपणे केली की आता समजा मला त्या प्लॉटला फवारणी करायची, ऊसाच्या प्लॉटला मला फवारणी करायची. शेतकऱ्यांना आजपर्यंत हेच आपण सांगतो किंवा माहीत आहे की सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा. पण आता हे AI चं युग आहे आणि यामध्ये असं सांगता येते की फवारणीसाठी सकाळ आणि संध्याकाळ नाही, त्यासाठी आपण असं एक घटक निवडलेला आहे, त्याला आपण डेल्टा T म्हणतो. आणि डेल्टा T मधून शेतकऱ्यांना इथं समजतं, मोबाईल ओपन केला की माझी आत्ताची फवारणीची योग्य वेळ आहे का, किंवा पुढील 8 तासात किंवा पुढील 10 तासामध्ये मला फवारणीसाठी कोणती योग्य वेळ आहे ती यामधून मला समजते. तर इथं आपण दाखवतोय की आत्ता फवारणी केली, आता त्यामध्ये 3 कंडिशन असतात. आत्ता फवारणीसाठी योग्य वेळ नाही असा स्पष्ट शेतकऱ्यांना मेसेज येतो. दुसरा मेसेज येतो की फवारणी करा पण काही रिस्क दिसते असं, आणि त्यानंतर फवारणीसाठी योग्य वेळ आहे. असे 3 प्रकारचे विश्लेषण यामध्ये पाहायला मिळतात. जर जिथं रेड अलर्ट आहे तिथं फवारणी करायचीच नाही, आणि जर जिथं आपल्याला असं येलो अलर्ट असेल तिथं तुम्ही रिस्क घेऊन फवारणी करू शकता. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती आपल्याला शेतकऱ्यांना मिळते. एकच प्रश्न फक्त, आता त्यांनी सांगत असताना आधी 70% पाण्याचं पर्सेंटेज आलं आणि त्यानंतर तो सेन्सर डिस्टर्ब झाल्यानंतर 100% पर्सेंटेज त्याच्यामध्ये दिसलं. आता जरी सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम नसेल तरी कदाचित असं होऊ शकतं की या यंत्राजवळून एखादा उंदीर गेला किंवा एखादा साप सरपटत गेला आणि तो सेन्सर डिस्टर्ब झाला, तर हे रिडिंग्स असे बदलू शकतात. हे डिस्टर्ब झालं की आपल्याला अलर्ट येतो की तो किंवा एखादं जाळं केलं कीटकांनी, असे अनुभव आले. बरोबर प्रश्न आहे तुमचा की त्या सेन्सरला रिझल्ट द्यायला काही अडचण आली तर त्याच्या रिलेटेड लगेच अलर्ट आमच्या सिस्टीमला येतात आणि आम्ही मग त्या शेतकऱ्यांना गाईड करतो की तुम्ही ते परत प्लेस करा. अच्छा सर, हे सगळं संशोधन करताना म्हणजे आता ज्यांच्याजवळ या सिस्टम्स नाही अशा शेतकऱ्यांकडनं कॉमनली होणाऱ्या चुका कुठल्या दिसल्या तुम्हाला, ज्या की म्हणजे हे AI तंत्रज्ञानावर आधारित तर करू शेती, तुमच्याशी संपर्क साधू, पण जनरली ज्या चुका तुम्हाला दिसतात आहेत? पारंपरिक शेती पद्धतीमध्ये शेतकरी अति पाण्याचा वापर करत आहेत किंवा अति खतांचा वापर करत आहेत. प्रोडक्शन जास्त येण्यासाठी इनपुट कॉस्ट त्यामुळे वाढत आहेत. जमिनीचा पोत किंवा सॉईलचा जो
हेल्थ आहे तो खूप प्रामुख्याने ज्याच्यावर खूप भर दिला पाहिजे आणि क्रॉपचं स्टेज कोणत्या स्टेजला काय रिक्वायरमेंट आहे हे शेतकऱ्यांना माहीत नसतं आणि त्याच्यामुळं कोणत्या वेळी किती पाणी दिलं पाहिजे, कोणत्या वेळी किती खत दिले पाहिजे किंवा हार्वेस्टिंगसाठी जसं आपण म्हणालो की साखर उतारा वाढवण्यासाठी काय नक्की वापर केला पाहिजे, ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी किंवा तुरीचं उत्पादन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल कांद्याचं उत्पादन जेव्हा आपण वाढवतो तेव्हा सल्फरचं ॲप्लिकेशन कधी करायचं, नायट्रोजनचं ॲप्लिकेशन कमी कधी करायचं. 45 दिवसानंतर जर नायट्रोजनचं ॲप्लिकेशन कमी केलं आणि सल्फरचं वाढवलं तरच त्या कांद्याची गुणवत्ता आणि त्या कांद्याचं प्रोडक्शन वाढणार आहे, त्याची किपिंग क्वालिटी वाढणार आहे. अशा पद्धतीच्या चुका शेतकऱ्यांकडून होतात. हे आपल्याला टाळण्यासाठी त्यांना नॉलेज इनपुट आपण द्यायचं आहे. प्रत्येक शेतकरी असंच करू शकेल असंही नाही. ह्याला एक आणखी एक तंत्रज्ञान आहे म्हणजे जे फक्त पूर्ण सॅटेलाईटवरच मॉनिटर होईल आणि कमीत कमी खर्चात होईल. कोणतेही IoT टूल आणि हे वापरण्याची गरज नाही. पण त्याची ॲक्युरेसीचे आत्ता रिसर्च चांगले चालू आहेत. 67% 68% त्याची ॲक्युरेसी आम्ही अचीव केली. परंतु जेव्हा हे संशोधन आपण बाहेर काढतो तेव्हा 95च्या वर ॲक्युरेसी आली तर आपण ते शेतकऱ्यांना द्यायचं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर अधिक भर देतो की ॲक्युरेट डाटा म्हणजे जेव्हा सॅटेलाईटकडून मॅपिंग होतं तेव्हा शेकडो किलोमीटरच्या रेंजमध्ये ते मॅप तयार होतात. आम्ही आता असं तंत्रज्ञान घेतलेलं आहे की 1x1 मीटरच्या रिझोल्युशनमध्ये त्यांनी प्लॉट आपल्याला मॅप करून द्यायचा आहे आणि त्या तंत्रज्ञानामुळं आपल्याला ॲक्युरेसी वाढणार आहे. तर आम्ही तो प्रयत्न करतो आहे की कोणतेही हार्डवेअर न लागता सामान्य शेतकरी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी सज्ज होईल का या दिशेने पण आम्ही वाटचाल करत आहोत. सर आता तुम्ही जे सांगताय ते सगळं रोपापासून उभी राहणारी पिकं या सगळ्याबद्दल. पण आपण जर कोकणपट्ट्याचा विचार केला तर तिकडे आंबा, नारळी, पोफळी, काजू या सगळ्याच्या बागा आहेत. बरोबर. जी झाडं पूर्णतः विकसित झालेली आहेत. त्या बागा खूप मोठमोठ्या आहेत. त्याच्यात हे तंत्रज्ञान कसं वापरता येईल? खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी आंब्याच्या रिलेटेड जे प्लांटचं फोटोसिंथेसिस आहे, आंब्याला कोणत्या वेळी पाणी पाहिजे आणि खतांची मात्रा काय पाहिजे ह्याच्या शिफारशी फक्त आपल्याला अल्गोरिदममधून द्यायचे आहेत. त्याचंही संशोधन आपण केलं आहे. आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये ह्या सगळ्या म्हणजे काजू नाही परंतु आंब्याच्या सगळ्या व्हरायटी लावलेल्या आहेत आणि त्याचा अल्गोरिदम तयार केला आहे. 15 जानेवारीला ह्यावर्षी कृषक आहे शेतकऱ्यांना आंब्यावर कोणतं अल्गोरिदम वापरायचं आहे आणि कुठलंही फळबाग असेल ॲव्हॅकोडोचं आम्ही घेतलेलं आहे, संत्र्याचं घेतलं आहे, मोसंबीचं घेतलेलं आहे, द्राक्षाचं घेतलं आहे, डाळिंबाचं घेतलेलं आहे. प्लॉट शेतकऱ्यांना पर्वणी ठरणार आहे की ह्या सगळं पाहणं, अंमलबजावणीसाठी सज्ज होणं, प्रशिक्षण घेणं आणि अंमलबजावणी करणं. 15 ते 19 जानेवारी दरम्यान ते कृषक या आमच्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ते सर्व तंत्रज्ञान ते पाहू शकतात. बरं, आता आपल्याकडं म्हणजे भारतामध्ये ऊस हे राजकीय नगदी पीकसुद्धा आहे. तर त्यामुळे हे इथले तुमचे जे प्रयोग आहेत पण हे आपले शेजारचं राज्य आहेत समजा म्हणजे UP असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल म्हणजे इथं ऊस शेती चांगल्या पद्धतीने केली जाते. तर त्यांनी पण या प्रयोगाकडे ते कसं बघतायत किंवा तुम्ही म्हणताय की हा आपल्याकडंच जास्त मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच होतो आहे AIचा वापर आणि तो पण ऊस शेतीमध्ये. तर बाकी जे बाहेरचे देश आहेत ब्राझीलसारखे वगैरे जे देश आहेत तर त्यांच्याकडनं पण काही तुमच्याकडे विचारणा वगैरे झाली आहे का तिथं ऑलरेडीच हे सगळं वापरलं जातं? बरोबर, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. सांगायला आनंद वाटतो की जेव्हा सत्य नडेला सरांनी हे ट्विट केलं किंवा इलॉन मस्क सरांनी ट्विट केलं त्याच्यानंतर जगभरातून ह्या प्रकल्पाची दखल घेतली गेली. ब्राझीलचं शिष्टमंडळ आपल्या बारामतीमध्ये आलं, केनियाचं शिष्टमंडळ बारामतीमध्ये आले, नेदरलँडचे शिष्टमंडळ बारामतीमध्ये आले. प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी होती. ब्राझीलची ऊसावर होती, नेदरलँडची व्हेजिटेबलवर होती किंवा केनियाची पण ऊसावर होती. अशा पद्धतीची रिक्वायरमेंट आपल्या समोर आलेली आहे. भारतात इतर राज्यात काम करण्यासाठी आपण इस्मासोबत करार केलेला आहे आणि ही इस्मा जी अपेक्स बॉडी आहे सगळ्या शुगरकेन फॅक्टरीचे त्यांनी हे डिसिजन घेतला आहे की ते काही आर्थिक सपोर्ट देतील आणि ज्याच्या उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ह्याच्यातून आपल्याला विचारणा आली आणि 50 शेतकऱ्यांचा प्रायोगिक
प्लॉटचं काम ऑलरेडी आपलं चालू झालेलं आहे परराज्यामध्ये. दुसरा थोडा टेक्निकल प्रश्न होता, म्हणजे आपल्या या चर्चेतनंच आलेला की समजा आत्ता जसं मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली किंवा सांगली कोल्हापूरचा जो मागे काही वर्षांपूर्वी दशकभरापूर्वी साधारणतः आलेला महापूर होता, तिथं शिरोळमध्ये आजही पोल उभा आहेत आणि पाण्याची पातळी म्हणजे 8-8, 10-10, 15-15 दिवस ऊस ते पाण्याखालीच होते. तर अशी समजा काही परिस्थिती निर्माण झाली, कंटिंजन्सी आली, तर त्याच्यातनं बाहेर लवकर पडता येईल अशा पद्धतीची काही ह्या टेक्नॉलॉजीची मदत होते का? प्लॉटचं जे आपण मॅपिंग केल्यानंतर जे म्हणजे सांगलीचे कोल्हापूरचे शेतकऱ्यांचं कडे आमचे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट गेले, तर एक समतल चर आम्ही काढण्यासाठी त्यांना शिफारस करतो की ज्या करून पाणी जरी भरपूर आलं तर त्या ड्रेनमधून पाणी बाहेर चरीतून पाणी बाहेर गेलं पाहिजे आणि ते मुळं ॲक्टिव्ह राहण्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीची दखल आपण घेतो. त्यामुळं मशागत करतानाच शिफारशी आपण त्या त्या जिल्ह्याला पूरक अशा शिफारशी आपण तिथं लागू करण्यासाठी प्रयत्न करतो आणि स्प्रे करतो. मगाशी मी सांगितलं तसं फॉलियर स्प्रे करतो की जेणेकरून मुळं जिवंत ठेवण्याचा, पाणी जरी साठलेलं असेल तरी मुळं कशी जिवंत राहतील ह्यासाठी आपण ड्रोनद्वारे स्प्रे करतो. हे वेदर स्टेशन किती अचूक आणि किती अगोदर अंदाज देतं, किती वेळ अगोदर? पावसाचा अंदाज 1 तासापासून 4 तास, 6 तास, 24 तास आणि 7 दिवसापर्यंत आपण सगळ्या शेतकऱ्यांना अलर्ट देतो आणि ॲक्युरेसी 90% वर आहे. सर, तुम्ही मगाशी सांगितलं बोलताना की 8व्या महिन्यात ऊसाला कोणतं खत द्यायचं, 9व्या महिन्यात कुठलं खत द्यायचं. खरं तर शेतकऱ्याची प्रॅक्टिस अशी आहे की एकदा ऊस बांधल्यानंतर परत तो खत देत नाही, कधीतरी युरिया सोडतो पाण्यासोबत. मात्र ऊसाला जर तुमच्या अभ्यासानुसार किती दिवस खतं लागतात किंवा कशा पद्धतीने त्याचं जे आहे ते मेजरमेंट तुम्ही करता? रोपांचं ट्रान्सफर शेतामध्ये झाल्यानंतर पहिलं ॲप्लिकेशन असतं, त्याच्यानंतर 45 दिवसानंतर टिलरिंग स्टेजला ॲप्लिकेशन असतं, 3 महिन्यानंतर पुन्हा ॲप्लिकेशन असतं, त्यानंतर 4 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर, 6, 8, 10 आणि 12 अशा पद्धतीचे रिकमेंडेशन आम्ही आमच्या सिस्टीम थ्रू आता निर्माण केलेले आहेत. आपलं महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकारने तुम्ही आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा बघताय की AIचा वापर शेतीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला वाढवायचा आहे, तर तुम्हाला आता हे काय चेंजेस दिसत आहेत की दुसरी जी कुठली पिकं आहेत तर त्याच्यासाठी आपल्या सरकारचा कसा सपोर्ट आहे किंवा तरुणांनी ह्याच्यात यावं आणि आणखी हे पुढं न्यावं, शेतकऱ्यांना आणखी सुकर त्याचं गणित सगळं व्हावं, याच्यासाठी काय प्लॅन आहे पुढचा? नाही, जेव्हा फार्म ऑफ द फ्युचरचं उद्घाटन झालं तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृषीमंत्री, तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आले होते. त्यांनी पाहिल्यानंतर हा फार्म ऑफ द फ्युचर पाहिल्यानंतर कृषीचे सचिव असतील, कमिशनर असतील, IT डिपार्टमेंटचे सचिव असतील, त्या सगळ्यांना बारामतीमध्ये व्हिजिट करण्यासाठी आणि इतर संचालकांना सूचना दिल्या. त्या सगळ्या लोकांनी व्हिजिट केली, ॲनालिसिस केलं आणि ह्याच्यातून आपण एक राज्याला विनंती केली की तुम्ही एक पॉलिसी डिझाईन करावी, प्रस्ताव दिला. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी 500 कोटीची तरतूद कृषी क्षेत्रासाठी आता केलेली आहे. काल परवाच त्याचं आत्ता पोर्टल लॉन्च झालं आहे की जे जे काही स्टार्टअप असतील आणि ज्यांच्याकडे ह्या टेक्नॉलॉजी आणि याच्या रिलेटेड गोष्टी असतील ते त्या पोर्टलवर अप्लाय करू शकतील की जेणेकरून राज्यातील शेतकरी राज्य सरकारच्या मदतीनं ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर त्यांच्या प्रक्षेत्रावर करण्यासाठीचं नियोजन राज्य सरकारनेही हाती घेतलेलं आहे. आम्हीही पाठपुरावा करतो आहे की आणखी जास्तीत जास्त शेतकरी या संकल्पनेत सहभागी होण्यासाठी या विशेष निधीतून काही प्रोव्हिजन करता येईल का यासाठी दादा असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. प्रतापराव पवार साहेब स्वतः दोघांशी बोललेले आहेत, शरद पवार साहेब दोघांशी बोलले आहेत. आता आम्ही वाट पाहतो की तोही निर्णय जर राज्य सरकारने लवकर घेतला तर आपण अधिक जोमानं आपल्याला जे संशोधन आत्ता साध्य केलं आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवता येईल. सरांशी औपचारिक गप्पा मारताना मी बोललो की ज्या संशोधनावर 10 ते 20 वर्ष परदेशामध्ये किंवा इतर देशांमध्ये वेळ दिलेली आहे, रिसोर्सेस खर्च झालेले आहेत, आपल्या टॅलेंट आणि आपल्या योगायोगानं
हे सगळे रिसोर्स आत्ता महाराष्ट्रात एकवटलेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा फायदा ह्या रिसोर्सचा देण्यासाठी एक चांगले आराखडा, कृती आराखडा योजना आपण आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे की जेणेकरून महाराष्ट्र हा देशातील अग्रेसर राज्य असलं पाहिजे की जे यावर आधारित कृषी प्रणाली विकसित करण्यासाठी प्रयत्न करेल. अगदी शेवटचा प्रश्न, हे जे ज्ञान आहे निर्माण झालेलं, हे आत्ता म्हणजे ह्या संस्थेपुरतं तुमच्या मर्यादित आहे का मायक्रोसॉफ्टनं ते सगळ्यांना अवेलेबल करून दिलेलं आहे, ज्यामुळं समजा की तुमच्यापर्यंत ज्यांना पोचणं शक्य नाही आहे त्यांनी वैयक्तिक पातळीवर जर असं त्यांनी विचार केला की आपल्या शेतामध्ये आपण ह्या पद्धतीचं काम करावं, तर त्यांना ते अवेलेबल आहे का त्यांना तुम्हाला अप्रोच व्हावं लागेल? असे कोणी प्रयोग करतं आहे का? असे प्रयोग होत आहेत का की वैयक्तिक पातळीवर कोणी AIचा वापर करून शेती करते? बरोबर, अनेक स्टार्टअप आहेत सर. मायक्रोसॉफ्ट त्यातला एक भाग आहे, पण अनेक स्टार्टअप ह्या क्षेत्रात आता उतरलेले आहेत आणि ते त्यांची टेक्नॉलॉजी देण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे जेव्हा पुण्यामध्ये राज्य सरकारमार्फत ॲग्री हॅकॅथॉन झालं होतं, त्याही प्रसंगी अनेक स्टार्टअपनी त्यांच्या टेक्नॉलॉजी तिथे डिसेमिनेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी स्टार्टअप जे होते ते न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचे होते. म्हणजे ॲटोमेशन आणायचं फर्टिगेशन टेक्नॉलॉजीमध्ये, आणि ते ॲटोमेशन आणलं की सुलभता होईल. परंतु ॲक्च्युअल जे अल्गोरिदम आहे, कॉझल मशीन लर्निंग असेल किंवा इतर जे टूल्स आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे, ते टूल वापरून जे संशोधन किंवा त्याचे रिझल्ट व्हॅलिड केलेत आणि ते शेतकऱ्यांना देण्यात असे स्टार्टअप नव्हते किंवा तसंही संशोधन भारतात किंवा इतर राज्यात आपल्या झालेलं नाही आहे. मायक्रोसॉफ्ट मात्र ॲझूर प्लॅटफॉर्म हा सगळ्यांना ओपन आहे. जर एखादा स्वतः डिव्होटेड व्यक्ती असेल आणि त्याला त्याच्या शेतामध्ये ते वापरायचं आहे, तर तो त्याची शेती ॲझूर प्लॅटफॉर्मवर घेऊ शकतो. ॲझूर प्लॅटफॉर्मवर तो डेटा प्रोसेस करू शकतो. परंतु जे डोमेन एक्सपर्ट आहेत, जे आपले कृषी विज्ञान केंद्राचे, ॲग्रिकल्चर कॉलेज बारामतीचे किंवा हे ऑक्सफर्डचे, ते डोमेन एक्सपर्टचं व्हॅलिडेशन त्यांना मिळणार नाही. एवढीच मर्यादा येईल. करू शकतो का? तो करू शकतो, कारण अनेक ओपन सोर्सेस आहेत आत्ता जगात अवेलेबल की जे आत्ता युवक वापरतात आणि त्या पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकरी कवी इंद्रजित भालेराव कट्ट्यावर आले होते आणि इथूनच त्यांनी शेतकऱ्यांना कानमंत्र दिला होता की शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. लढा शेतकऱ्यांना द्यायचाच आहे, पण सध्या मातीला मतीची म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देऊन तुम्ही शिक बाबा शिक, कसायला शिक, AIच्या मदतीने कसायला शिक असं शेतकऱ्यांना सांगताय. AI तंत्रज्ञान शेताच्या मातीत रुजणं आणि त्यातून जे तुमचं स्वप्न आहे ते फुलणं हा एक खूप मोठा टप्पा आहे, पण तो टप्पा लवकरात लवकर सत्यात उतरेल अशी अपेक्षा व्यक्त करते. तुम्हाला आणि तुमच्या संस्थेला मनापासून शुभेच्छा. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. खूप खूप आभार आहे तुमचे सर, खूप खूप आभार. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटीसह प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.